कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि जे 9 नगरसेवक निवडून दिले त्याची पोचपावती आम्हाला दिली. नगराध्यक्ष जरी थोड्या फरकाने पराभूत झालो असलो तरी एका अर्थाने कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास संपादन केलेला आहे. फक्त एकच दुःख आहे की जर निलेश राणे साहेब जर इथे आले नसते तर माझ्या चांगल्या मताधिक्याने मी विजयी झालो असतो. ते एक फक्त मनामध्ये शल्य आहे. पराभवाची नेमकी कोणती कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, पराभवाची काय, आपण काम केलेलंच होतं. पराभवाची अनेक कारणं असतील, ती आता या लगेच एक दिवसात सांगता येणार नाही. मुख्य कारण निलेश राणे यांची कणकवलीच्या राजकीय एंट्री जी काय झाली तुमच्या विरोधात, हे मुख्य कारण म्हणतात. नाही, निलेश राणे साहेब आले नसते. शेवटी राणे फॅमिलीतले ते प्रतिनिधी आहेत, राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत. तर ते जर आले नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो माझा पराभव झाला नसता. निलेश राणे साहेबांच्या एंट्रीमुळे आमचे जे पूर्वांपारचे मतदार आहेत, राणे साहेबांच्या बाजूने राणे यांना मानणारा जो गट होता तो थोडासा संभ्रमावस्थेत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचा मला मताच्या रूपाने धोका निर्माण झाला. पहिल्याच फेरीत तुम्हाला 5ही प्रभागांमध्ये 3 मतं कमी पडली. जे लीड आहे ते संदेश पारकर यांना मिळालं होतं. पण त्या प्रभागात तुम्हाला किती अपेक्षा होती? पहिल्या 5मध्येच राणे साहेबांना मानणारे बऱ्यापैकी लोक होते आणि त्या 5मध्येच मला 200चं कमीत कमी लीड मिळायला पाहिजे होतं. तिथेच मला 3 मतं मायनस पडली पहिल्या 5मध्ये आणि तिथे आमचा आजपर्यंतच्या इतिहासात 5ही नगरसेवक आलेले आहेत, तिथे आमचा 1 नगरसेवक पडला. त्याच्यामुळे ते 5ही नगरसेवक आमचे आले पाहिजे होते. त्या पहिल्याच याच्यात माझं 200चं लीड कन्फर्म कमीत कमी तेच कमी पडलं आणि तिथे थोडासा आम्हाला धोका